आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला एका खास अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत। या अभिनेत्रीचे संपूर्ण आयुष्य चढ उतारांनी भरलेलं आहे। अवघ्या 19व्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। 20व्या वर्षी लग्न केले। पुढे 2 मुले झाल्यावर तिचा घटस्फोट झाला। तरी खचून न जाता तिने एकटीने दोन्ही मुलांचे पालनपोषण केले। मुलांची जबाबदारी सांभाळून पुढे मुले मोठी झाल्यावर आता ती एका व्यक्तीसोबत लिव्हिंगमध्ये राहत आहे। आता उतारवयात लग्न न करता एका व्यक्तीबरोबर एकत्र राहण्याचं धारिष्य दाखवणारी ही बिनधास्त अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस। चला तर जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास। रेशम टिपणीस यांचा जन्म 28 ऑगस्ट 1973 साली मुंबईत झाला। शिक्षण पूर्ण झाल्यावर ते अभिनय क्षेत्रात आल्या। 1992 साली आलेल्या जिवलगा या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। पुढच्याच वर्षी सुपरहिट हिंदी सिनेमा बाजीगरमधून त्या हिंदी मनोरंजन विश्वात दाखल झाल्या। त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। या दरम्यान त्यांची ओळख अभिनेते संजीव शेठ यांच्याशी झाली। पुढे ते प्रेमात पडले आणि त्या दोघांनी लगेचच लग्न केलं। त्यावेळी रेशम अवघ्या 20 वर्षांच्या होत्या, तर संजीव यांचं वय 32 वर्ष होते। काही वर्षातच त्यांना मानव आणि रिकीशा नावाची 2 मुले झाली। एकीकडे आपला संसार आणि दुसरीकडे आपले करिअर अशी तारेवरची कसरत त्यांनी केली। या काळात त्यांचे आपण यांना पाहिलंत का, सत्वपरीक्षा, आधार, मृगजळ हे सिनेमे विशेष गाजले। याशिवाय त्यांनी श्रीमान श्रीमती, तू तू मैं, क्योंकि सास भी कभी बहू थी अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं। एकीकडे करिअरमध्ये त्या नवनवीन शिखर गाठत होत्या आणि दुसरीकडे त्यांचा चौकोनी सुखाचा संसार चालू होता। मात्र 2004 साली त्यांच्या आयुष्यात एक वादळ आले आणि त्यांचा संसार मोडून पडला। 2004 साली संजीव आणि रेशम वेगळे झाले। 2 लहान मुलांची जबाबदारी त्यांच्यावर पडली। रेशम यांनी खचून न जाता मोठ्या धीराने या परिस्थितीचा सामना केला। अधिक जोमाने त्यांनी आपलं करिअर सांभाळत लहान मुलांचे पालनपोषण केले। या काळात त्यांनी बकुळा नामदेव घोटाळे, चेकमेट, बेद उणे 4.5, आरोही या चित्रपटांमध्ये काम केलं। 2014 साली त्यांची ओळख सध्या डीजे म्हणून काम करणारे संदेश कीर्तीकर यांच्याशी झाली। काही भेटीतच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला। गेले अनेक वर्ष ते लिव्हिंगमध्ये राहत आहेत। रेशमताई संदेश यांच्याबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत असतात। त्यांना एका मुलाखतीमध्ये दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। लग्नानंतर एकच बदल होईल की माझ्या गळ्यात मंगळसूत्र असेल, बाकी सर्व काही आता आहे तसंच राहील। संदेश आणि माझ्या नात्यामध्ये सर्व काही ठीक आहे। मला लग्न करून नात्यामध्ये बंधन आणून आमचं नातं खराब करायचं नाही, त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत असं जगायचं ठरवलं आहे। संदेश यांच्या साथीमुळे रेशम यांच्या जीवनात स्थिरता आली। त्यांची मुलेही मोठी झाली होती, त्यामुळे त्यांना पूर्ण वेळ अभिनयात झोकून देऊन काम करता आले। 2014 नंतर त्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रचंड काम केलं। या काळात त्यांनी सतरंगी ससुराल, साहेब बीबी और बॉस, कुछ तो है, अहिल्याबाई होळकर, पंख, अंतरपाठ, अबोली अशा मालिकांमध्ये पाठोपाठ काम केलं। याशिवाय बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात त्या सहभागी झाल्या होत्या। बिग बॉसमध्ये राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस एकमेकांच्या खूप जवळ आले होते। त्या दोघांत काहीतरी शिस्त असे सर्वांना वाटत होते। मात्र बिग बॉसच्या घरातून राजेश बाहेर पडल्यानंतर सगळं काही शांत झालं। आता रेशमची दोन्ही मुले मोठी झाली आहेत। मोठी मुलगी ऋषिका 31 वर्षाची असून तिने फोटो जर्नलिझमचं शिक्षण घेतलं आहे। तिची स्वतःची जाहिरात एजन्सी आहे। फोटोग्राफर, लेखिका, कंटेंट क्रिएटर म्हणून ती कार्यरत आहे। तर त्यांचा मुलगा मानव ह्याने व्हिडिओ एडिटिंगचं शिक्षण घेतलंय। तो एका कंपनीत व्हिडिओ कंटेंट एडिटर आहे। तसेच तो ग्राफिक डिझायनर म्हणून देखील काम करतो। घटस्फोटानंतर रेशमताईंनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांचं संगोपन केलं। या काळात अभिनयातील करिअर, मुलांचं संगोपन अशी तारेवरची कसरत करत त्यांनी मुलांना मोठे केले। आता मुले मोठी झाल्यावर ते आपले आयुष्य मनमोकळेपणाने जगत आहेत। त्यांचा हा जीवन प्रवास इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे।